आता बनवूया मशरूमची भाजी। तर हा जो मशरूम आहे तो बटन मशरूम आहे। तर बघूया मशरूमची भाजी कशी बनवतात। तर येथे मशरूम पाण्यामध्ये टाकलेले आहेत। त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून 15 ते 20 मिनिटे ठेवायचे। आणि हे ठेवून झाले की याचे बारीक काप करून घ्यायचे। हळद आणि मिठाच्या पाण्यात ठेवून झाले की ते 2-3 पाण्याने परत एकदा धुवायचे। तर आता याचे काप करून घ्यायचे। हे धुवून झालेले आहेत। बघा काप करून घेतलेले आहेत। तर आता भाजीला फोडणी द्यायची। तर आधी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम करून घ्यायचं। तर आता यामध्ये तेल टाकत आहे। आता येथे तेल तापल्यानंतर कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट काढलेली आहे। तर येथे 2 प्रकारची पेस्ट टाकलेली आहे। हिरवी मिरची आणि लसूण थोडा जाडसर कुटून याची पण पेस्ट टाकलेली आहे। आता येथे हळद, हळद झाल्यानंतर चवीनुसार तिखट, तुम्हाला हवं तेवढं तिखट तुम्ही टाकू शकता। घरी तयार केलेला मसाला। तर येथे कलर येण्यासाठी मी सुहाना मसाला वापरलेला आहे। थोडासा तो पण टाकायचा। आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं। तळून झालेला आहे। तर यामध्ये मशरूमचे फोडी टाकायच्या। तर आता हे फिरून घ्यायचं। मीठ चवीनुसार, यामध्ये हिरवी मिरची ठेचून टाकलेली होती त्यामुळे याला चव चांगली लागेल भाजीला। थोडंसं तेल टाकलेलं आहे। बघा याला तेल सुटलेलं आहे। तर आता यामध्ये पाणी टाकायचं। जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं, कारण ग्रेव्हीवाली भाजी तयार करायची आहे। बघा अशी दाट ग्रेव्ही। आता याला उकळी येऊ द्यायची। 5 ते 10 मिनिटं उकळी झाली की ही भाजी तयार आहे। पाच ते 10 मिनिटं झालेले आहेत। आता प्लेटमध्ये काढून घ्यायची। बघा छान अशी ग्रेव्हीवाली दाट मशरूमची भाजी तयार आहे। तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा।
आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मस्त अशी ढाबा स्टाईल भाजी तयार झालेली आहे। तर ही मशरूमची भाजी तुम्ही पण नक्कीच बनवून पहा। बटन मशरूमची भाजी तुम्हालाही नक्कीच आवडेल। आता भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया। छान अशी झणझणीत भाजी तयार झालेली आहे।